श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे पौष महिन्यातील शाकंभरी पौर्णिमा. या दिवसानं जी शाकंभरी नवरात्र असते, पौष महिन्यातील नवरात्र, तर त्या नवरात्रीचा आजचा जो आहे तर तो शेवटचा दिवस आहे. आज 3 जानेवारी आहे, वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा, तसेच पौष महिन्यातील शाकंभरी पौर्णिमा. या पौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मामध्ये एक विशेष प्रकारचं महत्त्व दिलं जातं. या दिवशी अनेक सेवा आणि उपाय जे आहेत तर ते केले जातात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा उपाय पाहणार आहोत. आपल्या मुलांसाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. काहीही नाही केलं तरीही चालेल या दिवशी, पण आज आपल्याला आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. यामुळं मुलांना झालेल्या सर्व दोष, बाधा, जी काही विघ्न असतील, मुलांवरती येणारी संकटं असतील, नजर दोष असेल, नजरबाधा असेल, इडापिडा असेल, तर ती संपूर्णपणे नष्ट होतील. मुलांची अभ्यासात प्रगती होईल, त्यांची नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये देखील प्रगती होईल. त्यासोबतच आपलं दारिद्र्य देखील नष्ट होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. तर शनिवारच्या दिवशी ही पौर्णिमा आल्यामुळं या शनिवारचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे. शनिवार हा आपल्या मुलांना झालेले दोष, बाधा, आपल्या घराला लागलेले काही दोष असतील तर ते दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. आणि त्यासोबतच या दिवशी पौर्णिमा आलेली आहे, त्यामुळं तर या शनिवारचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे. तर आज संध्याकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे, कारण की उतार हे नेहमी संध्याकाळच्या वेळी केले जातात. त्यामुळं आपण सायंकाळी 6 नंतरनं 7:30 वाजेपर्यंत हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. या दिवशी पौर्णिमा आहे, त्यामुळं बघा पौर्णिमा तिथीसुद्धा आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते बघा. त्या प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व जे आहे तर ते खूप वेगवेगळं असतं. प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळंच असतं. आणि पौष महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची असते. नवीन वर्षामधील ही जी पौर्णिमा आहे तर ती पहिली पौर्णिमा असणार आहे. आणि या दिवशी वार आलेला आहे शनिवार. आणि म्हणूनच आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो आपण करायचा आहे. तर बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळ्या मिऱ्या, ज्या मसाल्यामधील काळ्या मिऱ्या ज्या असतात तर त्या आपल्याला लागणार आहेत. त्या आपल्याला 11 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत. त्यासोबतच थोडंसं खडं मीठ जे आहे तर ते देखील घ्यायचं आहे. खडं मीठ घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थोडीशी काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी ही टाकायची आहे. आता बघा, आपल्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी आपल्याला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत. एका मुलावरून उतारा केलेल्या वस्तू परत आपल्याला दुसऱ्या मुलावरून उतरवून घ्यायच्या नाहीत. त्यामुळं आपल्याला प्रत्येक मुलासाठी वेगवेगळ्या वस्तू या ज्या आहेत तर त्या लागणार आहेत. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा, आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे. समोर बसवून बघा, या आपलं मुलं जर समोर बसवले आपल्या, तर त्या मुलांचं तोंड बघा दक्षिण दिशेला येणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तोंड केलं तरीही चालणार आहे. त्यानंतरनं आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवायच्या आहेत. प्रत्येक मुलावरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आणि नंतरनं या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला घराबाहेर घेऊन जायच्या आहेत. घराबाहेर घेऊन गेल्यानंतरनं आपल्या मुख्य दरवाजावरून सुद्धा या 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या सुनसान जागेवरती फेकून द्यायच्या आहेत. किंवा जर तुम्हाला या वस्तू बाहेर जर जाळामध्ये जाळणं शक्य असेल तर जाळामध्ये जाळून टाकायच्या आहेत. तुमच्याकडे बघा, तुम्ही खेड्यामध्ये राहत असाल, तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीमध्ये जरी जाळून टाकल्या तरीही चालतील.
किंवा मग जाळणं शक्य नसेल तर सुनसान जागेवरती आपल्याला नेऊन टाकायच्या आहेत किंवा पाण्यामध्ये वाहत्या टाकायच्या आहेत, जेणेकरून या वस्तूंचा इतर लोकांना त्रास होणार नाही, त्यांच्या पायाखाली त्या तुडवल्या जाणार नाहीत, त्या ओलांडल्या जाणार नाहीत अशा ठिकाणी आपल्याला टाकायच्या आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. आता बघा, बऱ्याच जणांची मुलं शाळेनिमित्त किंवा नोकरीसाठी बाहेरगावी असतात. आता बघा, नोकरी करणाऱ्या मुलांना नोकरीमध्ये काही अडथळे येत असतील, त्यांची प्रगती होत नसेल, मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा घरातील मुलं जी आहेत तर ती सारखी चिडचिड करतात, लहान असतील तर हट्टीपणा करतात, तर ते सर्व नजरबाधा त्यांना झालेली असते म्हणून होत असतं. आणि म्हणून त्यांची नजरबाधा दूर करण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो त्यांच्यासाठी करू शकतो. तर बघा, आपण मुलगा किंवा मुली आपल्या असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल. अगदी लहानातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे. आता प्रत्येकालाच वाटत असतं की आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं, पण काही वेळा घरातील व्यक्तींची नजर लागते किंवा बाहेरील व्यक्तींची नजर लागत असते. अशावेळी आपल्या मुलांची प्रगती जी आहे तर ती कुठेतरी खुंटली जाते. त्यामुळं त्यांना काही अडचणी येतात, दोष लागतात आणि हे दोष दूर करण्यासाठीच हा जो उपाय आहे तर तो प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे. बघा, आता बघा, बऱ्याच जणांची मुलं जी आहेत तर ती शाळेनिमित्त बाहेरगावी असतात. तर अशा वेळी आपण मुलांच्या फोटोवरून जरी या वस्तू उतरवून टाकल्या तरीही चालणार आहेत. सेम अशाच पद्धतीनं करायचं आहे आणि या वस्तू उतरवून आपल्याला फेकून द्यायच्या आहेत. तर हा अतिशय साधा सोपा उपाय जो आहे तर तो आपण या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. यामुळं आपल्या मुलांची जी खुंटलेली प्रगती आहे तर ती होणार आहे, मुलांची भरभराट होणार आहे. आपल्या घरातील देखील जे दारिद्र्य आहे तर गरिबी आहे तर ती देखील दूर होणार आहे. त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय करायचा आहे. आपल्याला कष्ट आणि मेहनत हे तर करायचेच असतात, त्याशिवाय आपल्या कष्टाला फळ मिळावं यासाठी किंवा नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे छोटे मोठे जे उपाय आहेत तर ते करत असतो. त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. यासाठी तुम्हाला जास्त काही लागणार नाही, या सर्व वस्तू तुमच्या घरामध्येच उपलब्ध असणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.